आई त्याला रागवू नका. अहो तुम्ही सांगा ना. अगं आई तू एकदम चिडू नकोस. आपण बघूया ना काय होतंय ते. काही गरज नाहीये. मी सांगतोय ना, घर सोडूनच गेलाय तो. नानो मग एक भांडण ऐकलंस ना म्हणून तू लगेच असं निष्कर्ष काढू नकोस. आपण खात्री तर करून घेऊ ना आधी. हे पत्र मला मोहनच्या खोलीत सापडलं. पत्र? अरे बाबा वाच लवकर, वाच ना. ए आता काय निर्णय घ्यायचा तो मानसी घेईल. मला जे वाटलं, जे मी केलं ते मी तिला स्पष्टपणे सांगून टाकलं. आई काही दिवसांपूर्वी म्हणजे साखरपुडा होण्याच्या आधी जेव्हा जेव्हा मला अस्वस्थ वाटलं मी स्वतःला समजवलं ना. मग आता किती दिवस मी स्वतःला समजवू. त्या दिवशी मला तिच्याशी बोलावंसं वाटलं नाही आणि त्याचं खरं कारण देणं तिला गरजेचं होतं. मी ते दिलं आणि विषय संपवला. आता नाही बोलावंसं वाटलं. मी काय करू. मी स्वतःशी कसा खोटा वागू. सलील, तुझा हा अस्वस्थपणा कधी संपेल याची मी वाट बघतेय. हे काय चाललंय असं तुझं आणि मानसीचं, मला खरंच काही कळत नाहीये. आई हा जो काही गुंता आहे तो लवकरात लवकर सुटेल. तू नको एवढी काळजी करू. मला काय वाटतंय माहितीये, तू आता निर्णय घेऊन टाक, एकदाच आणि शेवटचा. तिच्या निर्णयासाठी तू थांबू नकोस. कशाला उगीच स्वतःची अशी ओढाताण करून घेतोयस. मला नाही आवडत येते. नाही मला माहिती आहे या सगळ्या गोंधळाचा तुलाही खूप त्रास होतो. पण बघूयात आता जे काही व्हायचं ते होईलच. तुझ्या बाजूने तू सगळं काही केलेलं आहेस. आता जे काही करायचंय, जी काही पावलं उचलायची आहेत ती तिला. हे नातं टिकवण्याची जबाबदारी तिच्यावर आहे. आई पण मला नाही वाटत ती इतका स्वच्छ, इतका क्लिअर विचार करू शकेल. तिच्या डोक्यातनं खूप गुंतागुंत चाललेली असते आणि ह्या सगळ्यातनं स्वतःला तिला बाहेर काढताच येत नाही. म्हणजे मला वाटलं होतं की साखरपुडा झाल्यानंतर त्याच्यानंतर तरी ती माझा आणि तिचा असा सेपरेट विचार करायला लागली. पण नाही, तिला ती जमत नाहीये. ती खूप गोंधळलेली आहे. तू आहेस म्हणून हे समजून घेतोय. दुसरं कोणी असतं तर ठीक आहे. नाही दुसरं कोणी नाहीये ना. आणि मी आहे म्हणून तर मी तिला वेळ देतोय. अरे पण हे तिने समजून घेतलं पाहिजे ना. आई तुझं बरोबर आहे, पण हे सगळं ना ती मुद्दाम करते असं मला नाही वाटत. कारण या सगळ्या गुंत्याचा ना तिच्यावरती खूप परिणाम होतो. आणि मग याच्यातनं स्वतःचा विचार करून स्वतःला बाहेर काढणं हे तिला नाही जमत. आणि जोपर्यंत हे तिला स्वतःला जमणार नाही तोपर्यंत मी तिला मदत कशी करू. बास, आता तिला मदत वगैरे करण्याच्या फंदात अजिबात पडू नकोस. आता जे काही करायचे ते तिला करू दे. तिला पहिलं पाऊल उचलू दे. मी बघतो. मानसी तू मी हे पत्र एक मुलगा म्हणून लिहितोय. विक्रांतचा मित्र आणि काका म्हणून लिहितोय. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे एक बाप म्हणून लिहितोय. लहान असल्यापासून काही गोष्टी मी शिकलो. त्यात संस्कार होते, सदाचार होते आणि अशा अनेक गोष्टी होत्या ज्या मला माझ्या आयुष्यात पुढे उपयोगी पडल्या. माझी खूप इच्छा होती की तो संस्कारांचा ठेवा माझ्या मुलांना सुद्धा याच घराकडून आणि घरातल्या नातेवाईकांकडून मिळावा. आज माझी मुलं संस्कारक्षम वयात आहेत. त्यांना पडणारे प्रश्न हे खूप स्वाभाविक आहेत. पण त्यांच्या प्रश्नांना मला उत्तरे मात्र स्वाभाविकपणे देता येत नाही. आधीच घरात नात्यांचा सावळा गोंधळ सुरू आहे. मोठा गोंधळ आहे तो विषाचा. बायोलॉजिकली ती कोणाची कोण लागते याचं माझ्याशी काहीही देणं घेणं नाही. पण नातेवाईक म्हणून ती माझी आणि माझ्या मुलांची कुणीही लागत नाही
आणि पुढेही लागू नये हा माझा प्रामाणिक प्रयत्न होता. मुले अनेक गोष्टी अनुकरणातून शिकतात. ज्यातली एक गोष्ट ती अशीच अनुकरणातून शिकली. मोठ्यांना उलट प्रश्न विचारणे, वाद घालणे, ईशाशी स्वतःचं नातं जोडण्यासाठी होता ही गोष्ट मला सहन झाली नाही. म्हणून मी या घरात राहायचं नाही असा निर्णय घेतला आहे. जोवर ईशा हा विषय म्हणून या घरात राहील तोवर मी या घरात पाऊल टाकणार नाही. मी सुरक्षित जागी आहे, सुखरूप आहे. ज्या दिवशी ईशा हा विषय संपेल त्या दिवशी मी परत येईन. मला माहिती आहे की तुम्ही सगळे माझ्यावर रागावणार आहात, या पत्रामुळे गोंधळून जाणार आहात. पण खरंच सांगतो, मीही तितकाच चिडलोय आणि गोंधळलेलो आहे आणि म्हणूनच दूर जातोय. आता तरी दुसरा काहीही पर्याय दिसत नाही. तुमचा सगळ्यांचा मोहन. अहो काय हे काय लिहिलंय पत्रात? हे चौघ जण असे कसे गेले घर सोडून? अलका, हा सगळा आमच्यासाठी धक्काच आहे. पळ काढलाय मोहनने या घरातनं. घरातले प्रश्न सुटत नाहीत म्हटल्यानंतर तो तरी काय करणार ना बिचारा. त्याला त्याच्या मुलांची काळजी, आणि त्याचंही बरोबर आहे म्हणा. ती पोरं सारखी घरात कचकच करायची, ईशा कधी येणार आहे, ती काय करते इथं, आमच्याशी खेळायला येणार आहे का नाही. या सगळ्याचा माझ्याही डोक्याला ताप व्हायचा. अहो पण म्हणजे मुलं पण आपल्याला भेटणार नाही? सांग, काय करणार आहेस तू ह्याचं आता? बोल ना. अरे विक्रांत, काय म्हणणं आहे तुझं यावर? आय एम सॉरी, माझ्यामुळे खूप त्रास होतोय तुम्हा सगळ्यांना. तू आधी शांत हो मानसी. हो खरंच, तू प्लीज आधी रडणं थांबव प्लीज. मी एकच सांगते की मी काहीच मुद्दाम करत नाहीये. परिस्थिती तशी आहे की मी काहीच करू शकत नाहीये. अगं हो, मला मान्य आहे आणि मी तुझ्यावरती रागवत पण नाहीये. माझं फक्त एवढं म्हणणं आहे की तू एकदा माझ्या जागी स्वतःला ठेवून तर बघ, आणि मग मला सांग माझं काही चुकतंय का. आई तू प्लीज थांब. मी थांबणार नाही. हा प्रश्न तुम्हा दोघांमधला आहे, त्यात मी पडणं चुकीचं आहे. बरोबर आहे, पण मी कुठे चुकत असेल तर मला सांगशील ना प्लीज. किती गुणी मुलं आहात तुम्ही, आणि तितकीच समजूतदारही आहात. तुम्हाला समजवायची काय गरज आहे? बोला तुम्ही. मानसी तू प्लीज शांत हो, प्लीज रडू नको प्लीज. सलील, मला माझी चूक कळलीये, परत असं होणार नाही. आता इथून पुढे माझ्यासाठी प्रायोरिटी फक्त आणि फक्त तूच असशील. ओके, तू प्लीज आधी शांत हो. असं नाही होणार परत. आहे सलील, तुझंही असं चालणार नाही हा, फोन न उचलणं. बस.
कळलंय ना तिला? उद्याच्या उद्या तिला बँगलोरला घेऊन जा. हो. मी तयार आहे जायला. तुम्ही बसा, मी तुम्हा दोघांसाठी चहा आणते. बोल ना, काय करणार आहेस तू? अरे तोंड उघड. मोहन गेला घर सोडून, आता काय करशील तू? बोल ना. अगं आई, त्याला सुद्धा आत्ताच कळलंय ना. तो काय बोलणार, काय सांगणार? सांगेल तो. यांनी सांगितलंच पाहिजे. अरे याच्यामुळेच ही वेळ आली आहे ना. काय करायचं? विक्रांत बोल, काय करायचं? माई, तू शांत हो. तू इथे बस 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 बस. आपण यातून काहीतरी नक्की मार्ग काढू. हा, शांत हो. कशी शांत होऊ? अरे या मुलाला आपण सांगतोय, अरे कुठलाही निर्णय घेताना आमच्याशी काहीतरी बोल पहिल्यांदा. पण नाही. बोल, अरे बोल ना तू. बरोबर आहे माहिती तुझं. अरे दे ना आता उत्तर. नानू मामा, तू मला कशाला गप्प करतोयस रे? त्यापेक्षा तुझ्या मुलाला बोलतं कर ना. अरे पण त्याला थोडा वेळ तर द्या ना. आज तुझ्यामुळे घर दुभंगलंय विक्रांत, केवळ तुझ्यामुळे. अरे या घरातल्या प्रत्येकाचा विचार मी आजपर्यंत करत आले. प्रत्येकाचं म्हणणं मी नेहमी ऐकते, त्यावर विचार करते आणि मग काय तो निर्णय घेते मी. पहिल्यांदाच असं काहीतरी झालंय. तू स्वतःच निर्णय घेतलास. आम्ही सांगत होतो ना, तरी तू स्वतःचाच निर्णय घेतलास. बघ त्याचा काय परिणाम झालाय तो. आई, बाबा बोलू द्या. आजीला जे बोलायचंय ते बोलू द्या, तिचा अधिकार आहे. तू डॉक्टर आहेस रे बाबा. हल्ली टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे. अरे एखादा तुटलेला अवयव जोडता येतो, पण नात्याचं काय रे बाबा? आहे तुझ्याकडे एखादं मशीन, एखादी शस्त्रक्रिया आहे की ज्यामुळे तुटलेलं नातं परत मिळेल? असं मोकळेपणे बोलल्यावर खूप बरं वाटतंय. तुला माहिती, मी आज किती दिवसांनी असं छान मोकळा शांत श्वास घेतलाय. मग मी मोकळेपणाने बोलू जरा. ऑफकोर्स बोललंच पाहिजे. मी तुला काय म्हणालो होतो, आपलं नातं असंच पाहिजे. जे वाटेल, जे सांगावंस वाटेल ते सगळं सांगता आलं पाहिजे. हो की नाही? गो अहेड. तू मगाशी म्हणालास ना की मी स्वतःला तुझ्या जागी इमॅजिन करून बघावं, म्हणजे मला कळेल की तुला काय वाटतं ते. हो. मग आता तूही स्वतःला माझ्या जागी इमॅजिन करून बघ. लगेच? चला, काय इमॅजिन करू? सिरियस चालेल. अरे मी पण सिरियसली म्हणतोय, सांग तर. मग सांग, काय वाटतं तुला माझ्या जागी आल्यावर? ओके, सांगतो. पण आधी तू सांग, तुला काय वाटतं? मला काय नसेल. आधी मी फक्त धाकटी बहीण आणि नात होते. आता ना माझे रोल्स बदललेत, रादर ते वाढलेत. आता मला ईशाची काळजी घ्यावी लागते. आय डोंट हॅव अ चॉईस, पण मला तिची आई व्हावं लागतंय. आणि आई होताना खूप वेळ द्यावा लागतोय. मग विक्रांत, जो माझा कलिग आहे आणि माझा मित्रही आहे. यु नो सलील, विक्रांत आणि निर्मला आत्यांनी माझ्या करिअरमध्ये मला खूप मदत केली आणि मला तसं कामही दिलं. मला खूप सपोर्ट केलाय त्यांनी. आणि सध्या
त्याची काय सिच्युएशन आहे हे तुला माहितीच आहे. त्यामुळे मैत्रीण आणि कलीग अशा दोन्ही जबाबदाऱ्या मला पार पाडाव्या लागतात. रादर मला आवडतं ते, कारण ती गरज माझी आहे. आता या सगळ्यात तुझी मैत्रीण आणि तुझी बायको होणं ह्या दोन नवीन जबाबदाऱ्या ऍड झाल्या आणि त्या नवीन असल्यामुळे कदाचित मी लगेच त्यांना न्याय देऊ शकले नाही. ओके, मला आता नीट आणि व्यवस्थित कळलं की तू नेमकी कशात अडकली आहेस. आता मी सांगू, मी तुझ्या जागी असतो तर काय केलं असतं. सगळ्यात आधी तर ना, मी मैत्रीण आणि बायको होण्याला जबाबदारी असं मानलं नसतं, कारण ते आपसूक घडणाऱ्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत, बरोबर. आता राहिला प्रश्न मला आवडणाऱ्या माझ्या माणसांचा, तर माझ्या मनाला मी आधी खात्री दिली असती की माझी ही माणसं, माझी आवडणारी माणसं, माझे मित्र असतील किंवा अजून कोणी असतील, हे माझ्यापासून दूर जाणार नाही, बरोबर. मी या सगळ्यांवरती विश्वास ठेवला असता की माझ्या आयुष्यात जी काही परिस्थिती येते तिला सामोरं जाताना ही माणसं माझ्या सोबत असतील. मग अशा वेळी मी प्राधान्य दिलं पाहिजे माझ्या आयुष्यात येणाऱ्या नवीन माणसाला. आणि मी खरं सांगतो, मी तुझ्या जागी असतो तर मी नक्की नवीन येणाऱ्या माणसाला प्राधान्य दिलं असतं, खरंच. हो, मला आता पटतंय तुझं ऐकल्यावर. अर्थात म्हणजे हे फार सोपं नाहीये, पण अशक्यही नाहीये. काय मानसी, मी सगळ्यात आधी तर तुला खात्री देतो की तुझ्या आयुष्यात जी कोणी महत्वाची माणसं आहेत, जी कोणी तुझ्या जवळची माणसं आहेत, ती कधीही तुझ्यापासून दूर जाणार नाहीत. आणि मला सुद्धा तुझा चांगला मित्र व्हायचा आहे. मग तुझा चांगला मित्र तुझ्या जवळच्या माणसांना, तुझ्या आवडीच्या माणसांना तुझ्यापासून दूर जाऊ देईल, आणि याचा तुला कधी त्रासही मी होऊ देणार नाही, आय प्रॉमिस. अगदी आता आपण बेंगलोरला जातो ना, तर तुला असं छान ते असं म्हणतात ना, हा फुलासारखं घेऊन जाईन आणि तळहाताच्या फोडासारखं जपून परत आणेन. बघ बरं, तुझ्या चेहऱ्यावरती लगेच असं छान स्माइल आलं की नाही. यही तो जिंदगी आहे यार, अजून काय. बरं वाटलं ना तुला? हो. गुड. मग आईला अर्ध्या अर्ध्या कप चहाची ऑर्डर देऊयात परत. हे आई ग, नाही नको, मी आणते. दे. हे सलील, माही, परत एकदा सांगतो, तू एकदम डोक्यात राग घालून घेऊ नकोस. आपण बघूया ना काय करायचं ते. काय करणार ते, ही आजकालची पोरं ऐकतात का आपलं? काय नाही होणार. नाही हो आई, असं नका म्हणू. असं काही नाहीये. असं नाहीये. मग इतकं सगळं होऊन त्या मुलांनी माझ्याकडे वेळ मागितलाय. असं नाही म्हणाला की हे घर माझं आहे, मी ते जोडून ठेवीन, मी माझा निर्णय बदलेन, असं नाही म्हणाला तू. हे पहा, मी त्याला समजवेन, त्याच्याशी बोलीन, पण तुम्ही एकदम असं चिडू नका. माई, धीराने घे ना. आपला विक्रांत तरुण आहे, त्याचे विचार वेगळे आहेत. आपण बोलूया ना सगळ्यांनी. भलं तेच वेगळे विचार आहेत हो त्याचे. पण माई, या सगळ्याचा परिणाम तुझ्या तब्येतीवर होता कामा नये. आजी, मी आपलं घर नाही तुटू देणार. तू काळजी नको करूस. मी आपलं घर पुन्हा एकत्र आणणार, पण ईशा सोबत.